शान से बैठो मेरे दोस्तों, ये सामना बड़ा तगड़ा है। चक्कू छुरे की बात नहीं है, गुरु ज्ञान का झगड़ा है। सामना करना बराबरी का जब तुम्हारे समझ में आता है, ऐसा दिन भर में पता चलेगा यहाँ पे कौन पलटी खाता है। मी तुम्हाला पलटवतो का तुम्ही मला पलटवता? मी पाहतो पुरुषवाड्यामध्ये हे अखाड्यानं नाही बरं, हे डावपेच्या शायरीचे ज्ञानाने गुणाने। हॅलो, अखाड्यानं नाही, हे डावपेच्या शायरीचे ज्ञानाचे गुणाचे, समजलं का? काय ते शायरी आपल्याला नाही करायचं है। किसी ने वर्तमान बना डाला सोचते के साथ, और जिसको ना समझी शायरी उसने नंगा नाच बना डाला। सोपी आहे का ही शायरी? नाही, सोपी नाही आहे। कारण कोणी म्हणते शुगर झालं, कोणी म्हणते गेले माझे दोन्ही माल। ते चारण्याचे विटामिन नाही, ते टमाटर वरून दिसते मी विचारतो खुल्ला बिना सल्फेटचा माल होते का? आणि जे पंक्तीच्या जेवणाला मजा होती ती बफेच्या जेवणाला येते का? अजिबात नाही। जेवण तर बादशाह आहे, पण ते लग्नासाठी तो नवरदेव बिचारा तमतम करते। बाबा माय लगीन, बाबा माय लगीन, लग्नासाठी तो नवरदेव बिचारा तमतम करते। आणि जशी लग्नाची वेळ येऊ द्या तर ते नवरी मागच्या दरातून उठून पडते। शुभमंगलम सावधान दान न माये दान म्हणजे कुकू लावणी पर्यंत बरी राहते ते। भाऊजी मासाठी गुलाबजामुन ठेव जा, मस्त डोली ठेव जा, डोली मधून एंट्री कर जा मायवाली, रसगुल्ले ठेव जा म्हणते। माकड तोंडे मग लग्नाच्या दिवशी कुठं पडते? काऊन त्या माय बापाले खाली पाल लावते, त्या भावाले खाली पाल लावते। अरे 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 अरे, लग्नासाठी तर नवरदेव बिचारा तमतम करते। अशी लग्नाची वेळ येऊ द्या ते नवरी जगातून उठून पडते। मायबाप चिल्लावते, आमच्याच का आता गावगावच्या पोरी पडून चालल्या। आणि मला हे सांगा बंधूंनो, सावित्रीबाईनं शाळा काय याच्यासाठी काढले? असं नाही आहे। आणि म्हणून सुखदेव साहेब आपलं काम आहे शायरी, आणि या लोकांना जागृत करायचं आहे। आणि म्हणून माझं गाणं काय म्हणते, काय अरे कंबर कसून घ्या आज जी, घ्या घ्या पूरा गोला बारूद जितना उतना लेके आ जाना। देख लेंगे हम कौन कितना पानी आकाशवाणी में। ये पुरुष में नहीं क्या ज्ञान से? आबा दाबा बोलना नहीं, पण तुम्हाला बोलल्याशिवाय आज राहणार नाही। क्या बात है, मेरा वादा है तू निशान दादा। काय म्हणणं आहे? काय एक कंबर कसून घ्या आज जी, हे चढवू शाहिरीचे साथ। तर कोणी आपल्या बायकोशी खोटं बोलून आलाय? अगदी बरोबर, बरोबर आहे का? तो हात उचलते मागून का थांब म्हणते, येतो बाजारातून आणि सीधी गाडी कुठं लावली हे बुरुजवाडावनी। कशासाठी? कशासाठी? तुमची ना माझी पाहाले आले गंमत। बरोबर आहे का नाही? बरोबर आहे। खाली पिली जनता आहे का? नाही। आणि म्हणून काय म्हणणं आहे सुखदेव साहेब? अरे बसली है जनता सारी, अरे बसली है जनता सारी, अरे सोडून काम काज जी, अरे कंबर कसून घ्या जी, चढू शाहिरीचे साथ जी।
स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला हे लोक मूर्ख म्हणते. अरे त्याच्या गावपणा पाहून ते शेंबड पोट त्याच्यावर तंते. स्वतःशी हुशार म्हणणाऱ्याला मी नाही हे लोक मूर्ख म्हणते. त्याच्या आगाऊपणा पाहून ते शेंबड पोट त्याच्यावर तंते. शेंबड्या पोट्ट्याच्या मताने घेतलं तर काहीतरी मार्ग निघते, नाही तर ते शेंबड पोट्ट म्हणते जानाबे म्हणते तुले कोण गिनते. अगदी बरोबर. मुजोरी नाही होत, लक्ष ठेवा. एकदम टीका टिप्पणी ठेवून देता हा आम्हाला पागल करायला. अरे बापा उत्तर द्यायची गरज नव्हती ना, उत्तर तर तुम्ही बरोबर द्याल ना. अरे वाह रे वाह, मुंबई राम और बगल में नाथुराम क्या ऐसा नहीं होता नाही. आणि म्हणून कंबर कसून या आजी शाहिरीचे साजी बसली हे जनता सारी, कारण सोडून कामकाजी. आणि म्हणून यांचे पैसे खंडवायची जिम्मेदारी आपल्यावर आहे. आणि म्हणून मी समोर काय म्हणता जरा लक्षात. पहिला मान त्याच्या खाद्यावरी तुमची निशान. पहिला मान त्याच्या खाद्यावर लोककलेला पहिला मान तुमच्या खाद्यावरी त्याची निशान. पण तुमच्या खांद्यावर त्याची शान. क्या बात है. शायरी करून मुंबई मिळवली वाटेगावच्या त्या अण्णानं. अरे वा. राष्ट्रीय भजन नाही म्हणत, राष्ट्रीय कीर्तन नाही म्हणत, पण राष्ट्रीय खळा तमाशा म्हणते. काऊन म्हणते? काऊन? ते कॅपॅसिटी शायराची आहे. आणि त्या अण्णाभाऊ साठेनं शायरी करून ते मुंबई महाराष्ट्राला मिळवून देण्यामध्ये योगदान दिलं होतं. आणि त्याच्याच नारा होता की हे न्याय व्यवस्था कायद्यांची रखेल झाली, संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. आपल्या न्याय व्यवस्था मांडू कोणापुढे? इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेनं रंगीन झाली. क्या बात है. भ्रष्टतेनं रंगीन झाली. त्याची लाच ठेवायची आहे त्या वारण्याच्या वाघाची, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेची. ते शाहिरी तुम्हाला आणि मला करायचे सुखदेव साहेब. आणि म्हणून काय म्हणणं आहे? अरे त्याचीच राखू आज लाजदी, अरे त्याचीच राखू आज लाजदी. आणि चढवू शाहिरीचे साजदी. कंबर कसून व्हायला पाहिजे. यायनं प्रश्न विचारला तर म्हणते एक मुलगा मेला, शेतकरी बाप होता, त्याला 4 कुटुंबाचे सदस्य होते. नैकुंडली विचारला होता तर बापनं माय होती आणि एक पोरगा होता. आता इथं विचारला तर 2-3 सदस्य वाढले, काही हरकत नाही. तर म्हणतात एक म्हणजे त्या पोराला साप डसला, मृत्यू झाली, त्याला शरण घातलं बापानं आणि त्याला ठेवलं. म्हणते तर पेटवाच्या टायमामध्ये संन्यासी आला भगवे वस्त्र धारण करून. तर
संन्यासी आला तो विचारू लागला म्हणे कोण वे? तर बहीण म्हणाली माझा भाऊ आहे, माय म्हणाली माझा मुलगा आहे ना, बाप म्हणे माझा मुलगा आहे. तर म्हणे तुमच्या डोळ्याला अश्रू का नाही, अश्रू का नाही? हा प्रश्न विचारला. ते हे कहाणी कुठची वे, हे कहाणी कुठची वे? अशा अनेक कहाण्या घडल्या शाहीर साहेब. आता मी हे असं सांगू का, असं सांगू का? नाही. पण हे कहाणी ज्या म्हणजे राज्यामध्ये घडली, ज्या राज्यामध्ये हे कहाणी घडली ते आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेश. आणि त्या गावाचं नाव आहे खंडवा. त्या गावाचं नाव आहे खंडवा. आणि जो वडील होता त्याचा पद्धत असा सांगू, जो वडील होता त्याचं नाव होतं रामप्रसाद यादव. असं त्या वडिलाचं नाव होतं रामप्रसाद यादव. आणि जो मुलगा होता त्याचं नाव होतं कुलसिंग यादव. आता रडले काहून नाही याचं मागचं कारण सांगतो तुम्हाला. तो मुलगा एक नंबरचा दारुडा होता, म्हणजे बेवडा. आला का कधी मायची आणि आला कधी बापाची आणि आला तर कधी बहिणीची. आता तसं त्याने एका दिवशी चाले बापू खाली चाल वावरामध्ये त्याला नेलं, शेतामध्ये धरलं पावलं, ह्या बिल्ला आपल्या पारी फाळाले. तेवढ्यात त्याला सापना डसला. तो एवढा त्रास देत होता. तर मग कसा का रड येणार आहे, कसं का रड येणार आहे म्हणतो. तेच उत्तर त्या संन्यासाला त्यांनी दिलं. शाहीर साहेब, हे माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे बरं, हा मी बाणी करणारा शाहीर नाही. खरंले खरं ना खोट्याला खोटं काम आहे आपलं. बरोबर आहे. हा तुम्ही म्हणा, सांगा, ज्याला मला काही हरकत नाही शाहीर साहेब. पण मी स्वतःच्या तोंडाने आपल्याला तर वाढवत नाही. पण तुम्ही पहिल्याच फेरायला आला गगनामध्ये बिलकुल हरे हरे हरे. आणि म्हणून काय म्हणणं आहे, काय हर जगह पड़ा दुख जिंदगी में, कभी कभी बेवजह मुस्कुराना भी चाहिए. हर जगह पड़ा दुख जिंदगी में, कभी कभी बेवजह मुस्कुराना भी चाहिए. अपनों को तो सभी दुख बताते, कभी कभी दुख गैरों को भी बताना चाहिए. क्या बात है. नहीं आता किसी को हंसाना तो किसी को रुलाना नहीं चाहिए. अरे महबूब से तो सभी मोहब्बत जताते, कभी कभी मोहब्बत अपने माँ बाप से जताना चाहिए. क्या बात है. एक प्रेम कधी त्यानं आपल्या मायले बापाला दाखवलं असतं, ते परिस्थिती त्याच्यावर उद्भवली नसती. आणि म्हणून दुसऱ्याकडून सुखदेव साहेब तुम्हाला काय म्हणणं आहे, काय तमाशामध्ये नाचत होती. का कारण असं म्हणतो काय, लोक तिच्यावर प्रेम एवढे करायची. विठाबाई नारायण गावकर. पण तिचं पोट दुखायला लागलं त्या नाचता नाचता. असं त्याच स्टेजच्या मागे तिची डिलिव्हरी आली. म्हणजे बाळ जन्माला तिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ते विठाबाई नारायण गावकर या तमाशात होऊन गेली. मग हा तमाशा साधा आहे का नाही. शाहिरी आपल्याला नाही करायची. ज्याने समाज जागृत झाला पाहिजे ते शाहिरी आपल्याला करायची आहे सुखदेव साहेब. आणि म्हणून काय म्हणणं आहे, काय अरे असा आहे त्या महिलेच्या राज रे, आणि चढवू शाहिरी राज रे.
प्रश्न विचारला तर म्हणलं 5 गवळणी गेल्या तर 5 गवळणी कोणत्या तर म्हणते स्थूल सूक्ष्म कारण महाकारण आणि 5वं म्हणते कैवल्य. शाबास. म्हणजे हे झाले म्हणजे माणसं बाया झाले का म्हणजे हे 5ही जण ह्या गवळणी गेल्या का आणि 5वी कोणती आली ते कैवल्य ना आलं का. वा रे वा ना. तुम्ही आलू भात खा. आलू भात का वांग्याची भात सॉरी डाळ भाजी पोळी खा. असं ना होईल का नाही. तुम्ही धावता कायचा काही निशान भाऊ अशानं जमायचा नाही का. नाही तर मग मला बी घामीन तुमच्या पायी मग मला घ्या लागेल दवाखान्यात जाऊन दवाई. थोडं तर्क संगत घ्या. आम्हाला मजा आली पाहिजे घेतल्यासारखं वाटलं पाहिजे नाही का. तर आता पुन्हा यांचा गवळणीमध्ये प्रश्न आहे कसा तर म्हणतात 2 गवळणी गेल्या. 2 म्हणजे दोघीचे नवरे गेले बाजारामध्ये. 2 गवळणी होत्या तर त्या दोघींना 2 दुसऱ्या भेटल्या तर म्हणाले हे दोघीचे नवरे म्हणते हा नाही माय बायका म्हणते हा जे बाजारात भेटला हाच माय बायका म्हणते. शाबास. अशी आहे बायका डायका आणि याची फजिती ऐका. तर सांगत आहो तुम्हाला सब लक्ष असू द्या. शाहीर साहेब मनाची पत्नी कोण मनाची पत्नी कोण इच्छा आणि विवेकची पत्नी कोण बुद्धी. शाहीर साहेब आता तिचे नवरे हा झाला 2 गवळणी. तिचे 2 नवरे गेले कुठं बाजारामध्ये. तिचे नवरे गेले बाजारामध्ये तर तिला मनाला एक भेटली. कोण भेटली मन कोणावर मोहित होते सर्वात जास्त वासना आणि शांती 2 येत होत्या. वासना आणि शांती. तर ज्याच्यापाशी बुद्धी राहिली त्याच्यापाशी शांती ऑटोमॅटिक राहते. नेहमी शांत राहते. अगदी बरोबर आहे. आणि जो दुसरा होता कोण मन तर त्याला दुसरी गवळण येणारी भेटली ती कोणती वासना. हे झालं तुमच्या गवळणीचं समाधान. पण आता माझा प्रश्न आहे तुम्हाला छोटासा पुन्हा विचारतो तुम्हाला समाधीचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी 200 वर्ष माहित नाही पडली किती. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. हे महाराष्ट्राचं आपल्या देशाचं 200 वर्ष माहित नाही पडली. पण महात्मा फुले यांनी त्या समाधीचा शोध घेतला. तर मला सांगा 200 वर्ष नाहीत माहित पडली मग छत्रपती शिवाजी महाराज का त्यांच्या स्वप्नामध्ये गेले होते का स्वप्नात गेले नव्हते. त्यांना कुठून ना कुठून माहिती पडली. तुम्हाला विचारायचं एवढंच आहे छोटस विचारतो का त्यांना ते माहित कशाद्वारे झालं. ग्रंथ वाचला नाही अंतग्रंथ सांगायचा नाही. लक्षात ठेवा अंतग्रंथ सांगायचा नाही. कोणत्या व्यक्तीच्या मार्फत आणि कशाच्या मार्फत माहिती पडाली का हे समाधीत आहे बा म्हणून मानून आपली शाहीर तुम्ही समाधान करा एवढी मला जाण आहे. आणि म्हणून शेवटच्या मध्ये काय म्हणणार
पंचकमणीच्या मान्यतेनुसार